मला एका मोठ्या घरामध्ये दिलं होतं. माझा नवरा खूपच श्रीमंत होता. संपत्तीची त्याला काहीच कमी नव्हती. पण त्याला व्यसनं एवढे होते की पैसा कुणीकडे गेला हे त्याला समजतच नव्हतं. घरची एवढी सुंदर बायको असून त्याला बाहेरचा खूप नाद होता. त्यामुळे माझे सासू सासरेही त्याला खूप समजावून सांगत होते. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. यामुळे तो खूप लाडामध्ये वाढला होता आणि आईबाबांची संपत्ती पाहून तर तो खूपच पैसे उडवत असे. त्याच्याकडे पाहिल्यावर कोणालाच वाटणार नाही तो एवढा व्यसनी मुलगा असेल. त्याला बाहेरचा नाद असल्याने लग्नानंतर मला जे सुख हवं होतं ते काही मिळतच नव्हतं. एवढं असूनही मी त्याला सुधारण्यासाठी खूप मोठी संधी दिली होती. पण तो काही केल्या ऐकतच नव्हता. शेवटी मला कोणतंच सुख मिळत नव्हतं. यामुळे मी त्यासोबत घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. माझा हा निर्णय माझ्या घरच्यांना तर अजिबातच आवडला नाही. त्यांना वाटायचं एवढं श्रीमंताचं घर आहे आणि आपली मुलगी तिथे नको म्हणते. एवढा मोठा निर्णय ती घेते म्हटल्यावर नक्कीच मोठं कारण असेल. म्हणून माझ्या आईने मला एक दिवस विचारलंसुद्धा. तसं तिला मी थोडंफार याआधी सांगत होती. पण तेवढ्या डिटेल्समध्ये मी तिला सांगितलं नव्हतं. माझ्या नवऱ्याचा सर्व इतिहास तिला सांगितल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. बाबा तर डोक्याला हात लावून बसले होते. पण मी त्यांना धीर देत म्हणाले, माझा नवरा धीरज खूपच कामातून गेला आहे. त्याचं वागणं फार विचित्र आहे. बाहेरच्या नादामुळे तो माझ्याकडे अजिबातच लक्ष देत नव्हता. लग्नानंतर जे सुख मला मिळायला हवं होतं ते मला एकही दिवस मिळालं नाही. मी असं सांगितल्यावर आईबाबांच्या डोळ्यातून पाणीच टपकत होते. ते दोघे माझ्यावर रागावले आणि मला म्हणाले, रोशनी, तुझ्या बाबतीत एवढं घडत होतं पण तू आम्हाला आधीच का सांगितलं नाहीस? एवढे दिवस मी त्याला सुधारण्याची संधी दिली होती. मी असं पटकन बोलले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये आपल्या मुलीची नाही तर आपल्या जावयाची चुकी आहे. एवढ्या मोठ्या घरात मुलगी नांदत नाही म्हटल्यावर लोकांचा आता माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला होता. काहींना वाटायचं दोष मुलीचाच असेल, तर काहींनी माझं नाव कॉलेजच्या एका जुन्या मित्राबरोबर जोडलं होतं. पण या दिवसामध्ये मला माझ्या आईबाबांनी खूपच धीर दिला होता. ते मला म्हणाले, पोरी, तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दिलास हे योग्यच केलंस. नाहीतर तसंच आयुष्य तुला काढावं लागलं असतं. आता तू अजिबात घाबरू नकोस. तुझ्यासाठी आपण एखादं नवीन स्थळ शोधू. ते असं बोलत होते तेव्हा आमचं सारं बोलणं आमच्या घरातील रामू नौकर ऐकत होता. त्याचे हात कामात होते तर कान मात्र आमच्याकडेच होते. माझ्या घटस्फोटाचा विषय त्याला समजल्यावर तो चांगलाच खुश झाला होता. रामू नौकर आमच्याच कॉलेजमधील शिकलेला मुलगा होता. पण परिस्थितीने तो हे काम करत होता. तसा तो प्रामाणिकपणे काम करत होता. माझे आईबाबा त्याला एकाही शब्दानं दुखावत नव्हते. यामुळे खूप दिवस तो आमच्याकडेच नोकराचे काम करत होता. माझे आईबाबा दोघेही नोकरीला होते. रिटायरमेंटचे त्यांचे आता 5च वर्ष राहिले होते. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. दिवसभर घरात नोकर आणि मी असायचे. रामू नोकराने मला या अवस्थेत पाहिल्यापासून त्याचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला होता. त्याला वाटायचं लग्न होऊनही मालकाच्या मुलीची इच्छा पूर्ण झालीच नाही. यामुळे आपण या तरुण मुलीबरोबर त्याचा असा विचार त्याच्या वागण्यातून दिसू लागला होता. माझ्याकडे त्याचे काही काम नसताना तो मुद्दाम माझ्याजवळ यायचा आणि खूपच गप्पा मारायचा. मी देखील त्याच्या गप्पात एवढी दंग व्हायचे की तो माझ्याशी कसं वागतोय याचं भान मला अजिबात राहत नव्हतं. कारण माझीही लग्नानंतर कोणतीच इच्छा नवऱ्याने पूर्ण केली नव्हती हे त्याला आता पक्क समजलं होतं. त्यामुळे त्याला वाटायचं मालकाच्या मुलीला आपल्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही. त्याचंही लग्नाचं वय झालं होतं आणि तो दिसायला माझ्यापेक्षा थोडा जाड होता. घरामध्ये नोकर आणि आपली तरुण मुलगी आहे याचं माझ्या आईबाबांना काहीही वाटत नव्हतं. कारण रामू नोकरावर त्यांचा पूर्ण भरोसा होता. नोकर माझ्याशी असं वागतोय याचं मला काहीच वाटत नव्हतं. कारण माझी शारीरिक भूक खूपच वाढली होती आणि नोकरही त्यासाठीच चांगला मागे लागला होता. आमच्या गप्पांचं रूपांतर हळूहळू वेगवेगळ्या कामात होऊ लागलं होतं. तेव्हा तो खूप खुश व्हायचा. त्याच्या कामाने मी तात्पुरती समाधानी व्हायची. पण आपल्या पुढच्या आयुष्याचं काय असा विचार माझ्या कधीकधी डोक्यात यायचा. मी घटस्फोटीत असल्याने माझं दुसरं लग्न होणारच नाही अशी मानसिकता माझी तयार झाली होती. पण एका वर्षांनी माझ्या बाबांनी माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं. तोपर्यंत रामू नोकराने
दररोज किमान एकदा तरी. यामुळे वर्षभर मी खूप खुश होते. यावेळी मला जे स्थळ आलं होतं त्या नवऱ्याकडे पाहिल्यावर तो मुलगा नसून फार मोठा पुरुष होता. त्याची बायको 2 वर्षापूर्वी त्याला सोडून गेली होती. त्याच्याकडे संपत्तीही चांगली होती. शिवाय त्याचे केसही पांढरे झाले होते. यामुळे हाताने बेजारी करण्यापेक्षा मी त्या स्थळाला नकार द्यायचं ठरवलं होतं. तेव्हा बाबा माझ्यावर खूप रागावले. ते म्हणाले, "अगं, तो माझ्या ओळखीचा मुलगा आहे. तू फक्त लग्नासाठी तयार हो." त्यांना तो कोणत्या अँगलने मुलगा वाटत होता हेच मला कळत नव्हतं. शेवटी आईबाबांनी खूप आग्रह केल्यामुळे मी त्या मोठ्या पुरुषाबरोबर लग्न केलं. हे लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं होतं. या लग्नाचा आम्ही फार बोभाटा केलाच नाही. शेवटी त्या माझ्यापेक्षा खूप वयस्कर पुरुषाबरोबर मी संसार करू लागले खरा, पण तोही त्या कामासाठी माझ्या पहिल्याच नवऱ्यासारखा होता. आता आपण आईबाबांना हेच कारण सांगितलं तर ते चक्करच येऊन पडतील. म्हणून मी काही दिवस त्यांना काहीही बोलले नाही. माझ्या दुसऱ्या नवऱ्याने मला फसवून आणले होते. माझ्या आईबाबांची संपत्ती पाहून त्याने माझ्याशी लग्न केले होते हे मला त्याच्या वागण्यावरून उघड उघड कळत होते. त्याच्याविषयी मी माझ्या बाबांना सांगितल्यावर ते माझ्यावरच रागावले होते. शेवटी आईने त्यांना खूप समजावून सांगितल्यावर पुन्हा मी माझ्या घरी आली होती. तिथे रामू नोकर माझी वाटच पाहत होता. त्याला वाटू लागलं, बरं झालं, हिचा दुसराही नवरा असाच निघाला ते. माझ्या आयुष्यात एवढं घडल्यामुळे आता माझे आईबाबा तिसरं स्थळ पाहणारच नव्हते. त्यामुळे रामूने खूपच वर्ष मजा करून घेतली. आमची एवढी जवळीक वाढल्यामुळे शेवटी त्याच्यासोबतच मी लग्नाचा निर्णय घेतला. आईबाबांनी सुरुवातीला आमच्या दोघांच्या लग्नाला खूपच विरोध केला, पण आमच्या दोघांचं समजल्यावर त्यांनीही परवानगी दिली होती. तेव्हा मी आता माझ्या तिसऱ्या नवऱ्याला घर जावई बनवून आमच्या घरामध्येच राहत होती.